दिसतंय का? त्याच्यानंतर काय लिहू? दिसलं? त्याच्यानंतर पुन्हा सांगत चला तुम्ही, मला येत नाही बरं. आनंददार. आता ई ई म्हणजे कसं? ई लिंबूचा का? मग कशाचा? इमारतीचा. ई म्हणजे काय सांगा आता, मला येत नाही बरं. का दुसरी? चला, वर आपण जे 3चं माप गेलं होतं त्या पद्धतीनं ते द्या. दिसतंय का आनंददायी? आनंददायी रविवार आहे का बुधवार आहे आज? नक्की काढायचा शनिवार. चला, किती जणांना दिसतंय रे? सर्वांना दिसतंय? झाला का आनंददायी शनिवार? कोणत्या शाळेचा आनंददायी शनिवार आहे हा? मोठ्याने एकदा त्या शाळेचं पण आपण नाव लिहू. पण आता काय करायचं, ज्यावेळेस आपण आता मोठ्या फॉन्ट. चला, आता मला सांगा, लेखन किती अंशामध्ये करतात? सांगा, प्रश्न विचारणार सर. आता किती अंशामध्ये लेखन करतो आपण? 45. बरोबर. आता जो साचा आहे किंवा टूल आहे, त्याचं या अक्षरांची जाडी घेण्यासाठी त्या टूलची किती माप घेतो आपण? किती? नक्की. आता आपण शाळेचं नाव काढणार आहोत. काय काढणार आहोत? तुमच्या शाळेचं नाव काय? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणी उंचेगाव आहे ना? मग कोणतं आहे? तळ तर काही दिसणार नाही मला इथं. ते पावसाळ्यात यावं लागतं सर. असं आहे का? हा, पावसाळ्यात. बॅकग्राऊंड टाकताना मस्त आपण हलकं हलकं टाकायचं, जास्त जाड पण नाही पातळ पण नाही. आपलं अक्षर त्याच्यामध्ये उठावदार दिसलं पाहिजे. इथं बघा, पांढरा रंग उठून दिसतोय का? नक्की. चला चला, या 2 असिस्टंट चला इकडं. हा, आता हा छोटा साचा 1/2 इंचाचा. किती माप घ्यायचे? किती घ्यायचे? किती घ्यायचे? मग जसं अक्षर मोठं असेल त्या अनुसार घ्यायचे सर मग प्रत्येकाचे. आता आपण आता याचा जो फॉन्ट ठेवलाय तो छोट्या साईज मध्ये, मग कोणताही साचा असतो त्याचे 6 घ्यायचे. 6 घ्यायचे समजा. खाली खाली घे, थोडस घे, थोडं खाली. ओके. ते 6 याच्यासाठी घ्यावं लागते. खाली घे, कारण अक्षर वळवण्यासाठी जागा लागते. जर आपण साईज छोटी घेतली ते अक्षर वळवले जाईल का? तुम्ही बघा, बरोबर आपल्याला जसं पाहिजे त्या मापामध्येच ते आलेलं आहे. ठीक आहे, ओके. चला, आता आपण आपल्या शाळेचं नाव टाकून घेऊ. बस. हा, किती कोणानं लिहित असतो रे आपण हे? सांगा आयुक्ता. 45. पुढं काय नाव शाळेचं? प पतंगाचा का? सांगा सरांना बरं. पुढं प्रा. प्रा म्हणजे काय रे? मला काय? हो ना. हा, असं काढू का? सांगा बरं, चुकलं सांगा सरांना. हा, आता काय करू? रफार देऊ का? असं पोट पाडू?
हा बरं, चला. आता बरोबर आहे का? पुढे काय लिहू आता? सांग त्रिवेणी सांग. शाळाच लिहू का? सांगा शाळा कसं लिहू? सांग. बर, काना कुठं, डोक्यावर का बाजूला? बरोबर आहे का? बघ बरं. पुढं हा. याच्यामध्ये पहिलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अक्षरांचं जे स्ट्रोक असतात ते कळून अक्षर एकदम सुंदर होत आहे. कारण हे आपण जर अक्षराचे स्ट्रोक चुकवले तर असं चांगलं ते येणार नाही. चला शाळेचं नाव सांगा. सांगा. आपल्या शाळेचं नाव सांगा. शाळा तळेगाव. तर नंतर काय आहे त्रिवेणी? सांगा. चला ल का? बरं चला, ळ काढू का मग? बाळाचं ळ का लसणाचं ल? हा. बघा मात्रा बरोबर आहे का? बरोबर आहे का? तळेगावचा मात्रा. आता पुढे सांगा. हा. काना द्यायचं का? हा. सरांना आता शेवटी काय? व. तर आलं का तुमच्या शाळेचं नाव? हा. आज कोणता वार आहे? शनिवार. कोणता शनिवार आहे पण? कोणत्या शाळेत आहे? काय म्हणते याला? टूल. त्याच्यानंतर लेखन करताना कोणत्या अंशामध्ये करतात? 45 अंशामध्ये. आणि पकडताना कसं? हे बोट मागच्या साईडला आपली, ह्या बोटाला काय नाव आहे सांगा बरं? सांगा. बोटांचे नाव सांगा. तर्जनी, हा, मध्यगा, अनामिका, करंगळी आणि अंगठा. तर अंगठा हा समोर ठेवायचा, तर्जनी मागं आणि 3 बोट आणि त्याच्यानंतर आपण असं लिहायला सुरुवात करायची. चला, आवडलंय सर्वांना? काढून असे रांगोळी टाकायला कोण येतं खाली अशी पातळ पातळ? मॅडम तुम्ही पण करून बघा. आता साचे आणलेले रांगोळीनं करून बघा.